पूर्व पुण्य असे जयाचे पदरी, पूर्व पुण्य असे जयाचे पदरी, तोच वारकरी पंढरीचा, ओ तोच वारकरी पंढरीचा. धन्यवाद. मित्रांनो नमस्कार, रामकृष्ण हरी. खरं तर पंढरीची वारी जयाचे कुळी त्याची पायधुळ लागो मज असं म्हणतात ते उगीच नाही. पंढरीची वारी ज्यांच्याही घरी आहे त्यांच्या घरी भाव आहे, भक्ती आहे, लीनता आहे, समर्पण आहे, त्याग आहे, त्यांचं बलिदान आहे आणि ही सगळी वृत्ती माऊलींच्या सेवेमुळे आपल्याला प्राप्त होते. आणि आपण अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तीन लोक असं आणि हे विश्वची माझे घर अशी एक संकल्पना आपल्या भोवती मग रेंगाळायला लागते आणि आपण आपोआपच त्या ठिकाणी प्रामाणिकतेने, निष्ठेने, समर्पणाने भक्तिमार्गावर आपण चालत जातो. हे जरी सामान्य वारकऱ्याच्या बाबतीमध्ये खरं असलं तरी आता डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील किंवा अनेक मोठे व्यावसायिक असतील यांचा पण मोठा सहभाग वारीमध्ये होताना आपल्याला पाहायला दिसत आहे. असेच एक डॉक्टर संगमनाथ दाचावार हे उदगीरला प्रॅक्टिस करतात. त्यांची मला या दिंडी क्रमांक 48मध्ये भेट झाली वारीमध्ये आणि अतिशय उमदा तरुण डॉक्टर जेव्हा वारीमध्ये येतो, भजन म्हणतो, संगीतामध्ये रममान होतो, कौतुक वाटतं हो अशा सगळ्या विभूतींचं. खरं तर ज्ञान आणि विज्ञान ह्याच्या आधारावर चालणारा डॉक्टरकीचा जो व्यवसाय आहे आणि त्याला तर्कशास्त्राची जी जोड आहे किंवा अनुभव संपन्नतेचा खजिना ज्यांच्याकडे आहे असे वैद्य आणि त्यांच्या उपचारातून बरे होणारे रुग्ण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन वारीमधनं डॉक्टरांना काय मिळवायचं आहे असा प्रश्न माझ्या मनामध्ये आला आणि मग मी त्यांच्यासोबत चर्चा केली की डॉक्टर साहेब तुम्ही वारीमध्ये कसे. तर डॉक्टर साहेबांची ही छोटीशी मुलाखत पण तुम्हाला एक नवा मार्ग देणारी नक्की आहे, नवं मार्गदर्शन करणारी आहे, ती तुम्ही नक्की ऐकावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तर कशी वाटते वारी? रामकृष्ण हरी. सर्वप्रथम देशमुख सरांचा मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी आम्हाला बोलायची संधी दिली आणि वारीमुळे मला एक चांगला मित्र मिळाला. आता वारीबद्दल सांगायचं तर अवर्णनीय आहे, वर्णन न करण्यासारखं, शब्दात वर्णन करू शकत नाही एवढा सुंदर अनुभव आहे. रोजच्या जीवनाच्या संसाराच्या गुंतागुंतीतून बाहेर पडून खरंच जग काय असते, जीवन काय असते याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी परमेश्वराने दिलेली आहे. त्यामुळे सर्वप्रथम माऊलीचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप अभिवादन माऊलींना. ज्ञान आणि विज्ञान याचा ताळमेळ वारीमध्ये कसा घालतात? खूप खूप सुंदर. ज्ञान आणि विज्ञान, ज्ञानाशिवाय विज्ञान पुढे जाऊ शकत नाही आणि विज्ञानाला जोपर्यंत कल्चरल टच येणार नाही, जोपर्यंत आध्यात्मिक टच येणार नाही तोपर्यंत विज्ञान हे अपुरं आहे असं मला स्पष्ट माझं मत आहे. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या कल्चरशी जुळणार नाही, तुम्ही त्याच्याशी नातं जुळणार नाही तोपर्यंत तुमचं मन खरंच शांत राहू शकत नाही. आणि आज माझ्या मते आजच्या जीवनात, या धक्काधक्कीच्या जीवनात जोपर्यंत तुम्ही मनाला शांत ठेवणार नाही तोपर्यंत तुम्ही शांत राहू शकत नाही. आणि मन शांतीचं एकमेव असं मला आज माध्यम वाटते ते म्हणजे वारी. खरंच पांडुरंगाची खूप 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 कृपा आहे आपल्यावर की ज्यांनी आपल्याला ही सद्बुद्धी दिली आणि आपण वारीला निघालो. धन्यवाद. बरोबर. डॉक्टर वारीमध्ये आहेत, सेवेसाठी येतात, पण 20 दिवस वारी करणं कसं वाटतं? व्यावसायिकदृष्ट्या कसं वाटतं? व्यावसायिकदृष्ट्या थोडंसं आर्थिक विचार केला तर खूप काही माझा लॉस नाही आहे. फक्त मला जरा काळजी वाटते ते माझ्या पेशंटची. पण त्या बदल्यात माझे खूप चांगले मित्र डॉक्टर दत्तात्रय पवार सर, MD मेडिसिन, ते माझी आज जागा सांभाळत आहे, माझं कर्तव्य त्यांनी सांभाळत आहे. त्यामुळं पवार सरांचे पण मी खूप खूप धन्यवाद करतो. आणि इथून गेल्यावर पुन्हा नवीन जोमानं मला नवीन एक अजून काहीतरी विचार माझ्या मनात येतील आणि सेवेसाठी ते नक्कीच मला मदत करतील अशी अपेक्षा आहे. वारीमधून नेमकं तुम्हाला काय जाणवलं, म्हणजे काय अनुभूती काय आली? मला एकच वाटते की वारीत माणूस फक्त तितिक्षा या शब्दावर जगतो. उपरती आणि तितिक्षा, बस हे दोनच शब्द या वारीमधून मला घरी न्यावं वाटते. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आनंदाने कसे जगावं हे वारीतल्या लोकांकडून आपल्याला शिकायला मिळते. प्रत्येक व्यक्तीकडून तुम्ही काही ना काही शिकू शकतो. त्याच्यातून चांगला भाव आपण घ्यावा आणि वारीतून आपण असे सुखरूप सगळ्यांनी बाहेर पडावं
अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. एक लॅविश लाईफस्टाईल आणि वारीचं जीवन काय फरक वाटतो? नाही, लॅविश हा शब्द खूप काही माझ्यासाठी महत्त्व वाटत नाही. याच्यापेक्षा लॅविश काय असू शकतं? रिसॉर्टसारखं राहणं आहे, निसर्गाशी पूर्ण तुम्ही संतुलित निसर्ग तुमच्याशी पूर्ण तुम्ही त्याच्याशी एकरूप होत आहे. तर मला वाटतं हेच लॅविश लाईफ असावं. आपण जे लॅविश म्हणतो ते खरंच संकुचित बुद्धी असावी आपली, पण हे खरंच ही खूप मोठी लॅविश लाईफ आहे. वारी, आता वारीच्या बद्दल लोकांना तुम्ही काय सांगता? प्रत्येकाने वारी करावी. 2 दिवस करा, 4 दिवस करा, पूर्ण वारी करा, पण वारीला प्रत्येक व्यक्तीने यावी. संतांच्या सोहळ्यात आपण सामावून घेतलंच पाहिजे आपल्याला, तरच आपल्याला काहीतरी आपल्या जीवनाची सद्गती आहे असं मला वाटतं. पूर्व पुण्य असे जयाचे पदरी, पूर्व पुण्य असे जयाचे पदरी, तोच वार करी पंढरीचा, ओ तोच वार करी पंढरीचा. धन्यवाद.